हॅलो नीट एस्पिरंट, नीट बायोलॉजी मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या कन्सेप्च्युअल व्हिडिओ मध्ये एक महत्त्वाचा टॉपिक घेऊ. तुम्हाला टायटल दिसत असेल, स्टेप्स ऑफ ग्राम स्टेनिंग. सेल द युनिट ऑफ लाईफ आपण शिकत असताना प्रोकॅरियोटिक सेल मध्ये ग्राम स्टेनिंगचा उल्लेख येतो आणि या ग्राम स्टेनिंग मध्ये तिथं फक्त एक दोन पॉइंट दिलेले आहेत की जे बॅक्टेरिया ग्राम स्टेन घेतात ते ग्राम पॉझिटिव्ह असतात, जे घेत नाहीत ते ग्राम निगेटिव्ह असतात. पण ऍक्च्युअली ग्राम स्टेनिंग कशा प्रकारे केली जाते हे आपण थोडंसं शिकूया. माझ्याकडे एक ग्लास स्लाइड आहे. या ग्लास स्लाइड वर बॅक्टेरियल सॅम्पल आपण पेस्ट केलेला आहे. आता हा बॅक्टेरिया ग्राम पॉझिटिव्ह आहे किंवा ग्राम निगेटिव्ह आहे हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस बॅक्टेरियल डिसीजेस होतात तर त्यावेळेस त्या बॅक्टेरियाच्या टाईपनुसार तिथं त्याला ट्रीटमेंट दिली जाते पेशंटला, त्यासाठी हे आवश्यक आहे. तर ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया कसं ओळखणार याच्यामधल्या जर मला स्टेप सांगायचं म्हटलं तर बाळांनो, जी पहिली स्टेप आहे तर ती पहिली स्टेप आहे, या स्लाइडवर आपल्याला प्रायमरी स्टेन टाकावा लागतो. प्रायमरी स्टेन, आणि हा प्रायमरी स्टेन किंवा त्याला आपण ग्राम स्टेन म्हणतो, हा कोणता आहे तर तो आहे क्रिस्टल व्हायलेट. कोणता स्टेन आहे? क्रिस्टल व्हायलेट हा स्टेन आपण त्याच्यावर टाकून घेतो. बरं, आता क्रिस्टल व्हायलेट हा स्टेन टाकल्याच्या नंतर आपण काय करतो, सेकंड स्टेप जी आहे तर त्याच्यावर आपण ग्राम आयोडीन टाकतो. ग्रामनं पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशनचं आयोडीन तयार केलं होतं, आयोडीन, आणि ते ग्राम आयोडीन आपण त्याच्यावर टाकून घेतो. बरं, आता सुरुवातीला तुम्ही क्रिस्टल व्हायलेट टाकलं, त्यानंतर ग्राम्स आयोडीन टाकलं. बरं, आता ग्रामचं आयोडीन टाकल्यानंतर आयोडीनचा रोल काय आहे तर आयोडीन ऍक्ट ऍज अ मॉर्डंट म्हणून काम करतं. मॉर्डंट म्हणजे काय? जो टाकलेला स्टेन आहे तो बॅक्टेरियाला चांगल्या प्रकारे फिक्स झाला पाहिजे, चिटकला पाहिजे, याच्यासाठी आयोडीन रोल प्ले करतं. बरं, आता आयोडीन टाकल्यानंतर त्याला थोडंसं वॉश करून घेतलं जातं टॅप वॉटरनं, आणि वॉश केल्यानंतर त्याच्यावर काय टाकला जातो तर ऍसिटोन किंवा तिथं अल्कोहोल त्याच्यावर टाकला जातो. ऍसिटोन किंवा अल्कोहोल का टाकला जातो तर दे ऍक्ट ऍज अ डीकलरायझिंग एजंट. त्यांचा रोल काय आहे तर ते डीकलरायझिंग एजंट आहेत, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ऍसिटोन आणि अल्कोहोल दोन्हीपैकी एक टाका किंवा दोघांचं मिक्सचर टाका. डीकलरायझिंग एजंट म्हणजे काय? जर ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असेल तर तो क्रिस्टल व्हायलेट हा स्टेन फिक्स त्याला चिटकतो, आणि जर बॅक्टेरिया ग्राम निगेटिव्ह असेल तर ऍसिटोन किंवा अल्कोहोल टाकल्यानंतर क्रिस्टल व्हायलेट जो स्टेन आहे तर तो निघून जातो. लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणून डीकलरायझिंग एजंट आहेत. आणि चौथ्या स्टेप मध्ये याला परत थोडंसं टॅप वॉटरनं वॉश करून घेतलं जातं, आणि चौथ्या स्टेप मध्ये काय केलं जातं तर त्याच्यावर एक काउंटर स्टेन टाकला जातो ज्याचं नाव आहे सॅफ्रॅनिन. ओके, काउंटर स्टेन टाकला जातो. कोणता आहे? सॅफ्रॅनिन हा काउंटर स्टेन आहे, हे आमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. काउंटर स्टेन. आणि मग सॅफ्रॅनिन टाकल्यानंतर जर समजा बॅक्टेरिया ग्राम निगेटिव्ह असेल तर तो सॅफ्रॅनिन स्टेन ऍक्सेप्ट करतो आणि तो रेड किंवा पिंक कलर मध्ये दिसतो. म्हणजे सुरुवातीची स्टेप आहे, क्रिस्टल व्हायलेट टाकला, त्यानंतर ग्रामचं आयोडीन टाकलं, तो मॉर्डनचं काम करतो. ऍसिटोन किंवा अल्कोहोल डीकलरायझिंग एजंट आहे, आणि सॅफ्रॅनिन हा काउंटर स्टेन आहे. लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर बॅक्टेरिया ग्राम पॉझिटिव्ह असेल तर तो क्रिस्टल व्हायलेट त्याला जाऊन त्याच्या सेल वॉलला चिटकतो, तो शेवटपर्यंत निघत नाही, आणि बॅक्टेरिया पर्पल किंवा ब्ल्यू कलर मध्ये किंवा व्हायलेट कलर मध्ये आपल्याला दिसतात. आणि जर बॅक्टेरिया ग्राम निगेटिव्ह असेल तर ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया शेवटचा सॅफ्रॅनिन हा कलर ऍक्सेप्ट करतो आणि तो रेड किंवा पिंक कलर मध्ये दिसतो, हे आम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया मधला काय फरक आहे तर तो मी तुम्हाला सांगतो. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया ग्राम स्टेन ऍक्सेप्ट करतात, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया ग्राम स्टेन ऍक्सेप्ट करत नाहीत. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया हे ब्ल्यू कलरचे असतात, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया हे आपल्याला रेड किंवा पिंक कलर मध्ये दिसतात. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाची सेल वॉल थिक असते, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाची सेल वॉल ही थिन असते. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाच्या सेल वॉलच्या सभोवताली लिपोपॉलिसॅकराइड लेअर अब्सेंट असतो, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाच्या सभोवताली लिपोपॉलिसॅकराइड लेअर प्रेझेंट असतो. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया हे अँटीबायोटिकला ससेप्टेबल असतात,
तर ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया हे अँटीबायोटिक्सला रेजिस्ट करण्याचं काम करतात. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाचं एक्झाम्पल आहे स्ट्रिप्टोकोकाय आणि स्टॅफिलोकोकाय, आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाचं एक्झाम्पल आहे साल्मोनेला, सिगेला, इकोलाय. हे आम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे की अकॉर्डिंग टू एनसीआरटी टाइप ऑफ बॅक्टेरिया ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह हे कशाच्या बेसिसवर आहेत, तर याचा बेस आहे यस डिफरन्स इन दिअर सेल एन्व्हलप अँड रिस्पॉन्ड टू स्टेनिंग प्रोसिजर डेव्हलप बाय ग्राम. म्हणजे सेल एन्व्हलप मध्ये किती डिफरन्स आहे आणि ते ग्रामच्या स्टेनिंग प्रोसिजरला कसं रिस्पॉन्ड करतात याच्या बेसिसवर दोन टाईप आहेत, ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया ग्राम स्टेन रिसीव्ह करतो, ऍक्सेप्ट करतो. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया ग्राम स्टेन ऍक्सेप्ट करत नाही. हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण छान एक पॉइंट कंप्लीट केलेला आहे. थँक्यू. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.